महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे। शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख नेते आणि जळगाव ग्रामीणचे विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय लोटन पाटील रहस्यमयरित्या बेपत्ता झालेत। विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यावरती मोठी जबाबदारी सोपवली होती, मात्र आता त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने अनेक प्रश्न निर्माण झालेत। प्रकरण एकंदरीत काय आहे पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। संजय पाटील हे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्ती मानले जातात। जळगाव ग्रामीण विधानसभा क्षेत्रात त्यांचा दबदबा होता। मूळचे धरणगाव तालुक्यातील दोनगावचे रहिवासी असलेले संजय पाटील सध्या धुळे येथे वास्तव्यात होते। काही दिवसांपूर्वी ते धुळ्यातून गावाकडे जात असल्याचे सांगून घरातून निघाले होते। त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही। जळगाव शहर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संजय पाटील यांचे दोन्ही मोबाईल फोन बंद आहेत। त्यांना शेवटचं जळगाव शहरातील एका बँकेच्या एटीएम मध्ये पैसे काढताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिलं गेलं। त्यानंतर ते कोर्ट चौकाकडे जाताना दिसले। काही सूत्रांनुसार ते जळगाव रेल्वे स्थानकावरती अयोध्येला जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसले असण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र आता त्यांचा कोणताही संपर्क झालेला नाही। त्यांचे मोबाईल फोनही बंद असल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरतंय। जळगाव शहर पोलिसांनी ठाण्यामध्ये तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता संजय पाटील अयोध्येला जाणाऱ्या रेल्वेमध्ये बसल्याची शक्यता समोर आली आहे। मात्र त्यानंतर त्यांचा पत्ता लागलेला नाही। या प्रकरणाचे स्थानिक नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलेलं आहे। दरम्यान संजय पाटील यांच्या बेपत्ता होण्याने शिवसेना शिंदे गटामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्यावरती महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या। त्यांच्या अचानक गायब होण्याने अनेक चर्चा निर्माण झाल्या आहेत। काहींच्या मते त्यांच्या गायब होण्यामागे राजकीय षडयंत्र असल्याची शक्यता नाकारता येत नाही, तर काही जण वैयक्तिक कारणास्तव अंदाज लावत आहे। पण जोपर्यंत संजय पाटील सापडत नाही तोपर्यंत हा रहस्यमय गूढ कायम असणार आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये काय होतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।